सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील 1978 साली स्थापन झालेली लोकप्रियता व शिक्षण क्षेत्रामध्ये माहेरघर असलेली यशस्वी विद्यार्थी तसेच 8वी स्कॉलरशिप व NMMS क्लासेस इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, विज्ञान, समाजशास्त्र हे सर्व विषय या क्लासेसमध्ये शिकवले जातात। NMMS व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी घडवले जातात। खानापूर तालुक्यात प्रथम क्रमांकात या क्लासेसमधला विद्यार्थी घडल्याने निरगुडे क्लासेस हे नावारूपात असल्याने 100% 10वी आणि 12वीचा निकाल यशस्वी भवल म्हणजेच लाभतो। प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक, 10वी वॅकेशन उन्हाळी बॅच 2025-26 दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू करत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला आणि शिक्षण दर्जा देत नावारूपात असणारी निरगुडे क्लासेस। या क्लासेसचा निरोप समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार तसेच निरगुडे क्लासेस व दिशा अकॅडमीचे संस्थापक संचालक सन्माननीय श्री हनुमंत निरगुडे सर यांना त्यांचा शिक्षण दर्जा पाहता, सामाजिक कार्य पाहता संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने सन्मानित करण्यात आलं। यावेळी या कार्यक्रमास या क्लासेसचे गुरुजन शिक्षक श्री हनुमंत निरगुडे सर, विक्रांत निरगुडे, प्राध्यापक राजेंद्र मोहिते, प्राध्यापक हंबिरे सर, ब्लेसिंग सर, जाधव सर, लोटके मॅडम सह आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला। सर्व प्रमुख पाहुण्यांनी व गुरुजनांनी विद्यार्थ्यांना 10वीच्या पेपरला सामोरे जात असताना भयमुक्त आपण पेपर द्यावा आणि कॉपी सारखे प्रकार टाळावेत असं म्हणत अभ्यासाकडे लक्ष द्या आणि मोबाईल टाळा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। 8वीमध्ये स्कॉलरशिपला असताना इथे ॲडमिशन घेतलं होतं। त्याच्या आधी गणित हा विषय मला खूप कच्चा होता, पण मित्रांसगळ्यांमुळे तो पक्का झाला। सायन्स सारखा कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट ब्लेसिंग सरांनी इझी करून शिकवला। पुन्हा इंग्लिशचं ग्रामर आयुष्यभरासाठी परफेक्ट हंबिरे सरांनी केलं। त्यामुळं माझ्या मते इथं खूप चांगलं आणि उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते। आणि 11वी 12वीसाठी मी CET किंवा जे काही असेल ते मी इथं दिशा अकॅडमीमध्येच करणार आहे। थँक्यू। मी आता 8वीला असताना दिशा अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं। त्यावेळी माझे गणित विषय थोडासा कच्चा होता। त्यावेळी मला स्कॉलरशिपला असताना विक्रांत निरगुडे सरांनी गणित विषय पक्का केला। ब्लेसिंग सर म्हणजे मराठी शिकवायला होते, पण जेव्हा 9वीला क्लासला आलो तेव्हा सायन्सचा विषय ब्लेसिंग सरांनी आणि लोटके मॅडम यांनी परफेक्ट केला। आणि 8वीला असताना 8वी पासूनच 10वी पर्यंत हंबीर सरांनी ग्रामर एकदम पक्का करून देणार, त्यांचा एकदम पक्का हात होता। मी असंच म्हणेन की 3 जे शिक्षक आहेत निरगुडे सर, ब्लेसिंग सर, लोटके मॅडम आणि हंबिरे सर हे सगळे शिक्षक किंग मेकर आहेत। किंग ऑफ मॅथ्स, किंग ऑफ सायन्स अँड किंग ऑफ इंग्लिश यांच्या अकॅडमीमध्ये आम्हाला जायला भेटलं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं काम आहे व आम्ही खूप लकी मानतो। एवढंच बोलतो। संतोष महाडिक, मी 9वी पासून या क्लासमध्ये शिकत आहे। या विट्यामध्ये आपल्या खूप क्लास आहेत, पण त्यातून निरगुडे क्लासेसचीच निवड करण्याचं कारण म्हणजे इथले अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक। आम्हाला आपले निरगुडे सर मॅथ्स शिकवायचे, अतिशय अवघड असं मॅथ्स निरगुडे सरांमुळे आम्हाला सोपा वाटू लागला। सर आम्हाला पुस्तकातील उदाहरणांसोबतच बाहेरची उदाहरणं सुद्धा द्यायचे, त्यामुळे आमचा एक्स्ट्रा सराव व्हायचा। सरांनी फक्त आम्हाला गणितच शिकवलं नाही तर बेरीजचं गणित सुद्धा शिकवलं। कधी क्लासला यायला उशीर झाला तर क्लासच्या बाहेरच उभं राहावं लागायचं, पण यामुळे आम्हाला आपल्या आयुष्यात वेळेला किती महत्त्व आहे हे समजलं। आमचे ब्लेसिंग सर आम्हाला सायन्स शिकवायचे। सायन्स म्हणजे अतिशय बोरिंग विषय, सायन्स म्हटलं की आम्हाला झोपच यायची, पण जेव्हापासून ब्लेसिंग सर शिकवायला लागले ते नेहमी हसत खेळत शिकवायचे, त्यामुळे हाच सायन्स आमचा आवडता झाला। आमच्या सायन्स 2 शिकवणाऱ्या चंद्रिका टीचर त्या आम्हाला बायोलॉजी खूप छान शिकवायच्या, त्यामुळे आम्हाला सगळं सोपं वाटू लागलं। त्याचप्रमाणे आम्हाला इंग्लिश शिकवायला आपले हंबिरे सर होते। हंबिरे सर ग्रामरचा प्रत्येक पॉइंट आम्हाला समजावून सांगायचे, त्यामुळे आम्हाला कोणतीच अडचण आली नाही। आणि गेल्या काही वर्षातले क्वेश्चन पेपर घेऊन त्यातीलही काही एक्झाम्पल आम्हाला सर समजवायचे। त्याचप्रमाणे सायन्स आणि मॅथ्सच्या खूप टेस्ट क्लासमध्ये व्हायच्या, त्यामुळे प्रश्न तर आमचे पाठच झालेले आहेत आणि ते प्रश्न बघितले की उत्तर मनानेच डोक्यात कॅल्क्युलेट व्हायचे। त्यामुळे ह्या सर्व शिक्षकांमुळेच मी आपल्या दिशा अकॅडमीला माझं ॲडमिशन करणार आहे आणि तुम्हीही कराल अशी इच्छा व्यक्त करते, कारण इथे ॲडमिशन घेतलं तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल।
एवढंच बोलून मी थांबते. धन्यवाद. निरोप समारंभ आहे. थोडक्यात हा निरोप समारंभ नूतन दहावीच्या बोर्डच्या परीक्षेसाठी शुभेच्छेचा समारंभ आहे. मी या क्लासमध्ये सुरुवातीला 8वीत आलो. 8वीत विक्रांत निरगुडे सरांनी गणित शिकवलं. बेसिक सर पहिला मराठी शिकवायला होते. त्यांचं मराठी सुरुवातीला सरांनाच कळलं नव्हतं, पण त्यांच्या शिकवल्यामुळे आम्हाला सहज समजू लागलं. त्यानंतर नववीत गेल्यानंतर ब्लेसिंग सर आम्हाला सायन्स शिकवले होते. लोटके मॅडम आम्हाला सायन्स खूप शिकवले होते. तसेच मॅथ्सला विटार होते. महाराष्ट्रातले सर्वात प्रसिद्ध शिक्षक म्हणजे आपले निरगुडे सर हे शिकवायला होते. त्यांच्यामुळे गणितातल्या कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स समजण्यास मदत झाली. तसेच आपलं खंबेरे सर जेव्हा पण आपण अभ्यास करत असतो ना तेव्हा सर आपल्याला मोटिवेट करतात. प्रत्येक गोष्ट असं समजावून सांगतात की प्रत्येक विद्यार्थ्याला मनाला लागेल आणि तो विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करेल. जेव्हा आपण सरांच्या तासाला जायचो ना तेव्हा सर कोणती तरी एक महत्वाची गोष्ट सदैव शिकवायची. आपले निरगुडे सर त्यांचं वय जास्त असले तरी पण सर सकाळी आमच्या अगोदर 6च्या अगोदर येऊन तिथं बसलेले असायचे. त्यांचा उत्सव आम्हाला प्रेरणा देतो. तसेच आता 10वी झाल्यानंतर 11वी-12वीसाठी आपल्या इथं अकॅडमीमध्ये दिशा अकॅडमीमध्ये CE आणि JEE परीक्षा घेतल्या जातात. त्याबद्दल माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वजण यात समाविष्ट व्हावे, कारण पुढच्या वर्षी मी पण ऍडमिशन घेणार आहे. इथं फी पण कमी आहे. घेतले मी ऍडमिशन. तसंच हे इथं कसं माहिती आहे का, बाहेरच्या शहरात जर तुम्ही गेला तिथं फी जास्त असते, शिक्षण कमी असते. इथं तसं उलट आहे. इथं फी कमी आहे पण शिक्षण उत्तम दर्जाचं आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल पाहिजे तर सांगतो. पूर्व नावाची एक मुलगी आहे, तिला JEE मध्ये 99.67% पडले. आता तिलाच बघून तुम्ही समजू शकता की आपल्या अकॅडमी किती मी मोहिते सर आदर्श ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गेले 15 वर्ष इकॉनॉमिक्स हा विषय शिकवतो कॉमर्स साईडला आणि आर्ट्सला. 15 वर्ष आदर्शला मी ज्युनियर प्राध्यापक म्हणून काम करतोय आणि या क्लासेसचं मी इथं चिंतक आहे. शिकवाय नाही पण इथं चिंतक आहे आणि निरगुडे सरांच्या घरातलाच माणूस आहे पाऊस सर. त्यामुळे आता या छोटासा एक शुभचिंतनाच्या कार्यक्रमासाठी जमलेले तुम्ही सगळे आणि व्यासपीठावर ज्यांना नुसता दादा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय आणि ज्यांचं नाव प्रत्येकाच्या घरोघरी आहे. अगदी म्हणजे त्यांनी ज्यांना शिकवलं त्यांची मुलं आता इकडे शिकायला आहेत. म्हणजे किती मोठा प्रवास आहे. अशा आपल्या सर्वांचे अतिशय हुशार आणि तज्ज्ञ आणि आमच्या सर्वांचे लाडके शिक्षक आता निरगुडे सर, पत्रकार संघटनेतून आम्हाला नेहमी ज्यांची प्रेरणा मिळते आमचे श्रीराज शेखर सर आणि इंग्रजी दुराजेने खांद्यावीटला गेले कित्येक वर्ष. विट्यात इंग्रजी म्हणजे एकच हांबेरे सर. इंग्रजी म्हणजे विट्यामध्ये एकच हांबेरे सर आणि त्यांचं ज्ञान फार आहे पण आपल्याला ती माहीत नाही, तुम्ही ते घेत नाही व्यवस्थित. असे आमचे लाडके माझे गुरु आणि मला नेहमी कुठेही दिसलं तर काय तर 2 शब्द सांगणारे हांबेरे सर. तर मी त्याच्याकडे इंग्रजी शिकलेलं नाही. माझं गाव चितळे आहे पण मला शिकायची तिकडली इच्छा होती. आता काय पुढे गेलो मी फार. आणि माझे मित्र सायन्स विषय जे अतिशय कमी वयात आणि चांगल्या पद्धतीने शिकवतात ते सर्वांचे लाडके तुमचे आमचे ब्लेसिंग सर आणि आत्ताच नुसते जे गेले हेगडे सर. बाहेर गेले सुपरविजनचं काम करतोय आणि पेपर तपासणीचं. सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी कॉपीला जर कोणी विद्यार्थी सापडला तर नुसतं बाहेर काढणार नाही. आपले रवानगी कुठे जेलमध्ये 3 वर्ष तुम्हाला बरोबर आहे का. म्हणजे तुम्ही आता पूर्वी कसं असायचं एखाद्या मुलाने जर हाताव पायावरती कुठं लिहून आणलं तर त्याला समज देऊन फक्त खवळायचे रागवायचे. आता पोलीस केस होणार आहे आपल्यावर. आम्ही काय ना आम्ही सुपरवायझरचं आमच्या काय अडचण नाही. आम्ही तुम्हाला चेक करून सोडणारच आहे. आता पहिली परीक्षा आमची आहे बघा उपामध्ये मीटिंग एकत्रपणे तुम्ही बागडला. प्रत्येकाला वाटतं यायला आता 10वी झाली. आज लक्ष केंद्रित करण्यापाठीमागचे बरेच हेतू आहेत. आज निरगुडे क्लासेस आणि दिशा अकॅडमी बरोबर आहे ना. बरोबर. दिशा अकॅडमीचे सर्व या ठिकाणी विद्यार्थी त्याचप्रमाणे तुमचे गुरुजन सन्माननीय श्री
हनुमंतरावजी निरगुडे सर, त्याचबरोबर तुमचे ब्लेसिंग सर. हा? ब्लेसिंग सर. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, तुमचे विचार, तुमचं नेतृत्व, तुमचं शिक्षण, तुमची सर्व बाजू आता माझ्या चांगल्या पद्धतीने लक्षात आली. मुलांनो, ही पायरी आता आपल्याला काय करायची आहे? पुढे न्यायचे. पुढे नेत असताना आपल्याकडनं काही मागील वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही इथं ऍडमिशन घेतलं तेव्हापासून तुम्ही खेळला, बागडला, सरांच्या बरोबर हसला, सरांनी तुम्हाला हसवलं, तुम्हाला शिक्षण दिलं, तुम्हाला माया लावली, तुम्हाला प्रेम लावलं. ती माया आणि प्रेम विकत मिळत नाही. कारण तुम्ही जी आपुलकी दिली शिक्षणाच्या माध्यमातून, ती आपुलकी आज निरगुडे सरांच्या तुमच्या माध्यमातून लाभली. निरगुडे क्लासेस हे फक्त त्यांच्या नाव रूपाने त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं, पण त्याचा खरा पाया तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लावलाय. सुरुवातीला ज्यावेळी आमच्या भागामध्ये म्हणजे थोडक्यात पाले रोडला हे निरगुडे क्लासेस होतं आणि अत्यंत कौलारू घरामध्ये सुरुवातीला होतं. एकदम छोट्या घरामध्ये सरांनी या ठिकाणी निरगुडे क्लासेस सुरू केलं होतं. केवळ 4, 5, 10, 15, 20, 25 असे विद्यार्थी वाढत गेले आणि हे विद्यार्थी वाढायला लागल्यानंतर मला बी जरा आश्चर्यचकित पडलं की जी ती विचारायची की निरगुडे क्लासेस कुठं आहे. आणि निरगुडे क्लासेस हे म्हणजे जुनं गाव भाग होता. जुनं गाव भाग तुम्हाला माहित नाही. जुनं गाव म्हणजे अत्यंत छोटस विटाची म्हणून उपलब्ध होतं आणि त्या जुन्या गाव भागामध्ये हे निरगुडे क्लासेस होतं. आणि त्या विट्यामध्ये प्रत्येक मुलांच्या, प्रत्येक पालकांच्या, प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, प्रत्येक एखाद्या माय भगिनीच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या तोंडामध्ये फक्त निरगुडे क्लासेस होतो. इतकं मला आनंद ऐकून होता. आणि त्या ठिकाणी विद्यार्थी शिकलेला 100% 10वी क्लास 1 अधिकारी म्हणून या ठिकाणी निरगुडे क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांनी जो चांगल्या पद्धतीने शिक्षणाचा दर्जा घेतला तो आज उंच पदावर खुर्चीवर आहे. काय हे लक्षात ठेवा. 2 मिनिटं. जर खरंच आपल्याला काय बनायचं आहे, खरंच आपल्याला एखादी गोष्ट डोक्यात घ्यायची तर राग बी तितका आला पाहिजे आणि प्रेमळ बी तितका आलं पाहिजे. राग कशावर करायचा की आपण कुठं चुकतोय. प्रेम कशावरती करायचं तर विद्येवरती करायचं. विद्येवरती प्रेम केलेलं आणि आपल्या जीवा आपण मनापासून शिक्षण क्षेत्र उचलले पण गुरुजन मात्र बदललेलं नाही. त्याबरोबर येणारी जी टीम आहे त्यांना सुद्धा सांगा, तुला जर भविष्य घडवायचं असेल तर आमच्या निरगुडे क्लासेस मध्ये तू त्या ठिकाणी ऍडमिशन घे. आणि तुला अभ्यास करायची काय गरज नाही, कारण सरांनी जर एकदा फेरी मारली की पुस्तकाचं पान उघडलं. एवढं लक्षात ठेवणं. संधीच्या शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.